हॅलो. येस येस. नेटवर्क ओके नेटवर्क नेटवर्क ओके ओके. सो त्या दोघांमध्ये जास्त असं डिफरन्स नाहीये काय. डिफरन्स हा आहे मेनली की तुमचे जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत, एंटिटीज आहेत, त्या नेटवर्क मॉडेलमध्ये काय होतात, एक तुम्ही दाखवू शकता. तसं हायरार्कल मॉडेलमध्ये तुम्ही फक्त ज्या काही एंटिटीज आहेत त्या फक्त ट्री लाईक स्ट्रक्चर मध्ये दाखवू शकता. म्हणजे एक पॅरेंट पॅरेंट नोड असू शकते, त्यानंतर चाइल्ड, त्यानंतर परत चाइल्ड, असं तुम्ही दाखवू शकता. त्यामध्ये आता दाखवतो, वेट. हायरार्कल हे व्हेरी बेसिक मॉडेल आहे, जे की ट्री लाईक स्ट्रक्चर डिफाईन करतं. ट्री लाईक स्ट्रक्चर मध्ये काय होतं त्यामध्ये, तर फक्त त्याच्यामध्ये पॅरेंट आणि चाइल्ड हे रिलेशन दाखवलं जातं. म्हणजे काय, 1 टू मेनी, 1 टू 1 ह्या प्रकारचं रिलेशन ह्यामध्ये फक्त दाखवलं जातं. त्याच्यामुळे त्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल जे काय रिप्रेझेंटेशन आहे, आता नेटवर्क मॉडेल किंवा डेटा मॉडेलचा उपयोग काय, डेटा मॉडेलचा उपयोग हा तुम्हाला एक चांगल्या प्रकारे डेटा स्ट्रक्चर हे डिफाईन झालं पाहिजे किंवा अंडरस्टँड झालं पाहिजे, जे की हायरार्कल मॉडेलमधनं होत नाही. ओके. तुम्हाला जर सपोज डायरेक्ट असं कुठलंही एक स्ट्रक्चर असं ठेवलं की दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर डेटाबेस, सी हिअर, दिस इज अ डायग्राम. ही एक डायग्राम आणि हे काय डेटाबेसचं स्ट्रक्चर आहे. तर तुम्हाला यातनं काय कळणार आहे, तर जास्त काय कळेल असं वाटत नाही, कारण की ए हा पॅरेंट आहे, त्यानंतर बी सी हे त्याचे काय एंटिटीज आहेत, त्यानंतर त्या बीच्या परत एंटिटीज ह्या 3 वेगळ्या आहेत, सीच्या परत ह्या 3 एंटिटीज काय वेगळ्या आहेत. ओके. ह्या एंटिटीज आहेत, बरोबर आहे. पण त्या एंटिटीला आयडेंटिटी काय आहे का? एंटिटीला आयडेंटिटी नाहीये, त्याला काय ऍट्रिब्यूट्स नाहीयेत. ऍट्रिब्यूट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. ह्याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत का, जेणेकरून आपल्याला ही एंटिटी ओळखता येईल की नाहीये, त्यामध्ये तुम्ही दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे हे रिप्रेझेंट करताना एक इनकम्प्लीट असं आहे. ओके. त्याच्यामुळे हे व्हेरी बेसिक मॉडेल विच इज फर्स्ट डिस्कवर इन 1960. ओके. हायरार्कल मॉडेल हे पहिलं 1960 ला डिस्कवर झालं, जे की व्हेरी बेसिक आहे. ओके. ज्याच्यामध्ये जास्त यूज होत नाही का, तर ह्यामध्ये जास्त इल्युस्ट्रेशन तुम्ही जास्त डिस्क्राईब करू शकत नाही डेटा स्ट्रक्चर किंवा डेटा मॉडेल. ओके. त्याच्यामुळे हा एक मॉडेल आहे. त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आपण बघितलेले, की डेटा शेअरिंग बरोबर करतं, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप प्रमोट करतं, इट्स ओके. सिक्युरिटी आहे, 1 टू मेनी रिलेशनशिप दाखवतो. पण त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत, तर कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन रिक्वायर नॉलेज ऑफ फिजिकल डेटा स्टोरेज. फिजिकल डेटा स्टोरेज लाईक त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करता येऊ शकत नाही तुमचं, जर त्या प्रकारे डेटा स्टोरेज असेल तर. कारण की ऍक्च्युली ह्यामध्ये एक्सप्लेनेशनच नीट नाहीये. ओके. तुमचं जर पॅरेंट आहे आणि चाइल्ड आहे, पण त्यांचं काय आयडेंटिटी आहे, काय त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ओके, ते ह्यामध्ये काय एक्सप्लेन नाहीये. त्यानंतर प्रोग्रामिंग करणं, जर हे डिझाईन आहे, ओके, बरोबर आहे. पण डिझाईन आपण केल्यानंतर डेटाबेस डिझाईन मध्ये किंवा डेटाबेस डेव्हलपमेंट मध्ये पण वेगवेगळ्या फेजेस आहेत. त्या फेजेस कोणत्या, त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा डिझाईन करायला लागेल, त्यानंतर ऍक्च्युली तुम्हाला कोडिंग करायला लागेल, प्रोग्राम करायला लागतं, त्यानंतर तुमचं ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशन असतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या गोष्टी तुम्हाला करताना हे कुठेतरी कॉम्प्लेक्सिटी जातं, कुठेतरी कॉम्प्लेक्स किंवा कुठेतरी डिफिकल्टी ह्यामध्ये येऊ शकते. ओके. हे एक आहे. एफर्ट्स खूप घ्यायला लागू शकतात तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये. नेटवर्क मॉडेलमध्ये काय, नेटवर्क मॉडेलमध्ये फक्त ऍट्रिब्यूट किंवा एक त्याच्या पुढची स्टेप किंवा ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ द हायरार्कल मॉडेल आपण बोलू शकतो. ऍडव्हान्स व्हर्जन का, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन ऑफ रेकॉर्ड आहे, जे की तुम्हाला हायरार्कल मॉडेलमध्ये नाहीये. कलेक्शन ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय, तुमचे ऍट्रिब्यूट्स तुम्ही ह्यामध्ये दाखवू शकता. हे बघा, ह्यामध्ये दाखवलेले आहेत. ए आहे, बी आहे, बी एल एस सी हे दोन, ए पॅरेंट आहे, बी आणि सी दोन त्याचे काय आहेत, एंटिटीज आहेत. पण त्या बीला परत काय केलं, त्यामध्ये त्यांनी आणखीन एंटिटीज घेतलेले आहेत. पण ऍक्च्युली इथे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये काय केलं त्यांनी, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड. ओके. ही एंटिटी आहे, पण एंटिटी मध्ये ऍक्च्युली अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असणार आहे, 101 राज आणि मुंबई, जी की हायरार्कल मॉडेलमध्ये नसते. हायरार्कल मॉडेलमध्ये फक्त काय असतं, राज असतं किंवा 101 असं असतं. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असणार, म्हणजे काय, रेकॉर्ड्स असणार आहेत. एक एंटिटी जरी असली तरी त्या एंटिटी मध्ये काय असणार आहे, पूर्ण रेकॉर्ड त्या ठिकाणी स्टोअर असणार आहे, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन अंडरस्टँड करायला काय होईल, ते इझीच आहे. ओके. हा एक त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे नेटवर्क मॉडेलमध्ये आणि हायरार्कल मॉडेलमध्ये. सो हे होते दोन कन्सेप्ट
फक्त एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे. आणि नेटवर्क मॉडेल मध्ये लक्षात ठेवताना इट इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स हे असतात, हे एक तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ज्यामध्ये कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स मध्ये हे तुम्ही एक्झाम्पल 101 राज मुंबई आणि हे 102 रोहन दिल्ली, हे 2 रेकॉर्ड्स आहेत. ते 2 रेकॉर्ड कुणाबरोबर कनेक्टेड? .NET टू 2500. ओके, ह्या बरोबर काय कनेक्टेड आहे. म्हणजे ही 2500 ही काय इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला काय त्याबद्दल जास्त माहिती नको, बट ह्या रेकॉर्ड बरोबर काय हे काय आहे, त्यांचं रिलेशन काहीतरी कनेक्शन हे आहे, बरोबर आहे. जेणेकरून तुम्हाला एक इन्फॉर्मेशन डिस्प्ले होतं ना की 101 हा आयडी असू शकतो, राज हे नेम असू शकतं, मुंबई हे लोकेशन असू शकतं, हे काहीतरी अंडरस्टँडिंग होतंय, तसं हायरार्कल मध्ये नाहीये. ओके, तर हे 2 मॉडेल होते. नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे ओके, वी विल स्टार्ट. तुमचा अटेंडन्स वरती थोडा जोर द्या, मित्रांना सांगा तुमच्या. ओके, हे होतं. दुसरं कुठला काय क्वेश्चन आहे का? सीमा हा, सीमाने विचारलेलं. नेक्स्ट क्वेश्चन कुणाला काय आहे का? नाही सर. ओके, अटेंडन्स सांगा मित्रांना, काय माहिती आहे का तुमच्या? दुसरी गोष्ट म्हणजे ओके, सो वी आर गोइंग टू स्टार्ट द थर्ड चॅप्टर, दॅट इज डेटाबेस डिझाइन, ER डायग्राम अँड UML. ओके, सो व्हॉट इज अ डेटाबेस डिझाइन? फर्स्ट वी विल सी, आफ्टर दॅट ER डायग्राम. डेटाबेस डिझाइन आपण बघितलं आहे की डेटाबेस स्केमा, डेटाबेसचं डिझाईनचं प्रोसेस काय ते आपण इथे बघूया. की ऍक्च्युली डिझाईन करताना काय काय गोष्टी काय केल्या जातात, इम्प्लिमेंट केल्या जातात, किंवा काय काय गोष्टी लक्षात घेतल्या जातात. ओके, डिझाईन करतो डेटाबेस बरोबर आहे, पण डिझाईन करताना काय काय गोष्टी पाहिजेत. सो डिझाईन मीन्स व्हॉट? डिझाईन सांगितलं तुम्हाला की कुठलं पण डिझाईन काय असतं, एक आयडिया अगोदर, बिफोर आयडिया, म्हणजे तुमचं ऍक्च्युली ऍप्लिकेशन बनण्या अगोदर तुमचं एक आयडिया, कन्सेप्ट, ही त्या ठिकाणी काय केली जाते, दाखवली जाते की ही गोष्ट ह्या प्रकारे काय असेल त्या ठिकाणी दिसेल, किंवा त्या ठिकाणी मांडली जाईल किंवा इम्प्लिमेंट होईल, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्याबद्दल प्रॉब्लेम यायला नको, कॉम्प्लेक्सिटी यायला नको. ओके, हे डेटाबेस डिझाइन आहे. त्या डेटाबेस डिझाइन मध्ये डिझाइन म्हणजे काय, तर टू डिझाइन द लॉजिकल अँड फिजिकल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस इन कन्सर्न टू स्टोर ऑल इन्फॉर्मेशन फॉर ऑल द ऍप्लिकेशन ऑफ द युजर विद इन द डेटाबेस इन अन ऑर्गनायझेशन इन अ सिस्टमॅटिक अप्रोच. So database management system is the key to successful management of the business and institution. So it provides computerized function. Database design is the process of developing database schema for a given application. Database design ही काय concept आहे, तर it is a process for developing database schema. Database schema, okay, database structure हे डेव्हलप करण्याची प्रोसेस आहे, ती म्हणजेच काय, तर डेटाबेस डिझाइन आहे. ओके, मग ह्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट असतात, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या इन्क्लूड असतात, त्या आपण बघणार आहोत. सो डेटाबेस डिझाइन मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा एक पार्ट असतो, तो आपण नको घेऊया. फक्त एक लक्षात ठेवा कन्सेप्ट म्हणून, डेटाबेस डिझाइन मध्ये काय, तर एक प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे, तर डेव्हलपिंग डेटाबेस स्केमा. डेटाबेस स्केमा हे सांगितलंय तुम्हाला लास्ट लेक्चरला. डेटाबेस स्केमा डेव्हलप करण्याची प्रोसेसला काय बोलतो आपण, डेटाबेस डिझाइन बोलतो. ओके, सो द स्पेसिफिकेशन ऑफ द प्रोग्राम, काय काय असलं पाहिजे त्या डेटाबेस डिझाइन मध्ये, तर स्केमा असं पाहिजे तुमचं ऍक्च्युली काय इम्प्लिमेंट होणार आहे डिझाइन ते. त्यामध्ये प्रोग्राम तुमचा लॉजिकल डेटा असला पाहिजे. त्यानंतर तुमच्या ऍडॉक क्वेरीज असल्या पाहिजेत, ज्या एक्स्ट्रा म्हणून काम करू शकतात क्वेरीज आपण, किंवा एक बाय चान्स बॅकअप क्वेरीज आपण बोलू शकतो समटाइम्स. ओके, त्या असल्या पाहिजे. म्हणजे हे सगळे रिसोर्स, ओव्हरऑल स्ट्रक्चर, ओके, त्याचे एक्सेप्शन, एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या प्रकारे तुम्हाला काय करावे, डेटाबेस डिझाइन करावे. So during the database design, a formal model of the relevant aspect of the real world, okay, mini world must be built. एक रिअल वर्ल्ड फॉर्मल मॉडेल जे आहे ते काय केलं जातं, डेव्हलप केलं जातं. फॉर्मल मॉडेल म्हणजेच काय, तर डेटा मॉडेल. डेटा मॉडेल्स आहेत ते बघितले आपण, टाइप्स. ते डेटा मॉडेल काय केलं जातं, डिझाइन केलं जातं, जेणेकरून तुमचं डेटाबेस डिझाइन करण्याच्या अगोदर एक फॉर्मल मॉडेल असेल, जे काय करेल, तुम्हाला एक रिलेव्हंट ऍस्पेक्ट दाखवेल की काय ऍक्च्युली तुमचा फोकस असणार आहे डेटाबेस मध्ये. So once the DB is up and running, questions will be possessed against the DB. So knowledge of this question forehand is important input to the database design process and help to identify the relevant parts of the real world. In some sense, the real world is the measure of correctness for the database design, database schema. If possible, database state should correspond to the states of the real world.
ओके. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की डेटाबेस डिझाईन कशासाठी आहे, तर तुम्हाला एक पुढे जाऊन काही प्रॉब्लेम यायला नको डेटाबेसमध्ये. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, त्या सांगायच्या. त्या सगळ्या विचार करून तुम्ही काय करता, तो मॉडेल डिझाईन करता. मग ह्यामध्ये कुठल्या गोष्टी पाहिजेत. हॅलो. सॉरी, नेटवर्क प्रॉब्लेममुळे लेफ्ट झालेलो. ओके. सो वी विल कंटिन्यू. तर डेटाबेस डिझाईन इज अ नॉट अ सिम्पल टास्क. ओके. हा काय इझी टास्क आहे असं नाही. मग त्यामध्ये इझी टास्क का नाहीये, तर ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय आहेत, इन्क्लूड आहेत किंवा त्या इम्पॉर्टंट आहेत. त्या कशा, तर त्यामध्ये एक्सपर्टाईज पाहिजे. जो डिझायनर आहे तो एक्सपर्टाईज पाहिजे. का, तर डिझायनर मस्ट बी एक्सपर्ट फॉर द ऍप्लिकेशन डोमेन और नीड्स टू टॉक सच एक्सपर्ट. So depending on the domain, these experts might not be used to give the complete and formal account of their field. ओके. एक्सपर्ट का, तर एखादं प्रॉब्लेम किंवा पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विचारात घेऊन त्यांनी काय केलं पाहिजे, डिझाईन केलं पाहिजे. त्यानंतर फ्लेक्सिबिलिटी. फ्लेक्सिबिलिटी इज इम्पॉर्टंट. असो वाय, बिकॉज the real world typically permits exception and corner cases. Thus the DB schema need to be reflect this. फ्लेक्सिबिलिटी म्हणजेच काय, तर एखादं एक्सेप्शन आलं डेटाबेसमध्ये किंवा तुमच्या टेक्निकली असू शकतं, ते मे बी कुठलंही एक्सेप्शन आपण घेऊ शकतो डेटाबेसमध्ये. ओके. फिजिकल असू शकतं. तर ते एक्सेप्शन कसं हँडल करता येईल, म्हणजेच काय, तुमचा फ्लेक्झिबल असला पाहिजे डेटाबेस. फ्लेक्झिबल इन द सेन्स, ते एक्सेप्शन त्यांनी काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी कॅच करून ते त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं पाहिजे. ओके. ह्या ठिकाणी आपण फ्लेक्झिबल ते बोलू शकता. सो त्यामुळे पण ते इझी नाहीये डेटाबेस डिझाईन करणं. त्यामध्ये पहिली गोष्ट बोलली आपण, एक्सपर्टाईज पाहिजे. त्यानंतर सेकंड बोललं फ्लेक्झिबल पाहिजे. थर्ड वन इज अ साईज. साईज ऑफ द डेटाबेस स्केमा और डेटाबेसची साईज ही काय पाहिजे, ह्यूज पाहिजे. ह्यूज का, इन द टर्म्स ऑफ नंबर अँड रिलेशन ऍट्रिब्यूट कन्स्टेंट. ओके. तुमचे नंबर ऑफ रिलेशन त्यामध्ये म्हणजेच काय, डेटाबेसची साईज तुमची वाढू शकते. डेटाबेसची साईज म्हणजे काय, त्यामध्ये डेटा जेवढा इन्सर्ट कराल किंवा ऍड कराल तेवढं त्याची साईज वाढते. त्या साईज वाढते किंवा भविष्यात ती वाढेल, ह्या प्रकारे तुम्हाला काय करायला लागतं, अगोदरच तो डेटाबेस त्या ह्यूज साईज मध्ये काय करायला लागतो, घ्यायला लागतो. ओके. हे एक त्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर आहे various phases of database design. Okay, it is one of the important part of this topic or this lecture. सो कुठल्या कुठल्या फेजेस आहेत डेटाबेस डिझाईन करताना. तुम्हाला जर कन्सेप्ट माहित असेल तर सॉफ्टवेअर डिझाईन करताना पण वेगवेगळ्या गोष्टी काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके. इम्पॉर्टंट म्हणजेच काय, कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत किंवा कुठल्या कुठल्या फेजेस आहेत किंवा स्टेप्स आहेत. ओके. मग ज्यामध्ये पहिल्यांदा इन्फॉर्मेशन कलेक्शन असेल, त्यानंतर डिझाईन असेल. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसं डेटाबेस डिझाईन मध्ये पण काय, देर आर व्हेरियस फेजेस. वेगवेगळ्या फेजेस आहेत डेटाबेस डिझाईन करताना तुम्हाला, ज्या कंपल्सरी आहेत. त्या कुठल्या आहेत, तर त्यामध्ये रिक्वायरमेंट अनालिसिस आहे. त्यानंतर आहे फिजिकल डिझाईन आहे, कन्सेप्च्युअल डिझाईन आहे. त्यानंतर आहे फिजिकल डिझाईन आहे. ओके. त्यानंतर आहे सिस्टीम इम्प्लिमेंटेशन. आता रिक्वायरमेंट अनालिसिस, कन्सेप्च्युअल डिझाईन, फिजिकल डिझाईन आणि सिस्टीम इम्प्लिमेंटेशन, ह्या चार ज्या फेजेस आहेत त्या सगळ्यात इम्पॉर्टंट फेजेस आहेत तुमच्या डेटाबेस डिझाईन करताना. लक्षात ठेवा की कुठल्या चार फेजेस इम्पॉर्टंट आहेत डेटाबेस डिझाईन करताना, तर रिक्वायरमेंट अनालिसिस, त्यानंतर आहे कन्सेप्च्युअल डिझाईन, फिजिकल डिझाईन आणि सिस्टीम इम्प्लिमेंटेशन. सिस्टीम इम्प्लिमेंटेशन इज ऍट लास्ट. ओके. ऍट लास्टला कुठली, सिस्टीम इम्प्लिमेंटेशन. रिक्वायरमेंट अनालिसिस म्हणजेच काय, रिक्वायरमेंट अनालिसिस म्हणजे तुमची कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करायची आहे, काय रिक्वायर आहे. ओके. की डेटाबेस बनवायचं बरोबर आहे, पण कुठला डेटाबेस बनवायचा आहे, काय इन्फॉर्मेशन त्यामध्ये पाहिजे, काय काय रिलेशन्स आहेत. ओके. ही सगळी इन्फॉर्मेशन, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन आपण बोलू शकतो, जी की तुम्हाला पुढे जाऊन डेटाबेस डिझाईन करायला काय करायचं, वापरायचं आहे. ओके. ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे, आयडेंटिफाय द मेजर ऍप्लिकेशन एरियाज आणि युजर ग्रुप्स. तुम्ही युजर ग्रुप कुठले कुठले आहेत, ऍप्लिकेशन ते काय यूज करणार आहेत, किंवा
काय ऍक्च्युली सिस्टीम वर्क करणार आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये रिक्वायरमेंट मध्ये येऊ शकतात. रिक्वायरमेंट मध्ये म्हणजेच काय, एखादी सिस्टीम तुम्ही फॉर एक्झाम्पल डिझाईन करताय, फॉर एक स्कूलसाठी डेटाबेस डिझाईन करताय किंवा कॉलेजसाठी असेल, इन्स्टिट्यूटचं घेऊया आपण एक्झाम्पल. मग त्यामध्ये ऍक्च्युली वर्किंग कसं चालतं किंवा कुठला डेटाबेस त्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. ओके, हे सगळं डॉक्युमेंटेशन, त्याच्या पॉलिसीज, त्याचे स्टँडर्ड्स, ओके, त्याचं वर्किंग एन्व्हायरमेंट कसं आहे किंवा ती इन्फॉर्मेशन कशी फ्लो होणार आहे, म्हणजे कशी एकाकडून दुसऱ्याकडे जाणार आहे. ओके, त्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसे होणार आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे जे बेसिक सगळी गोष्ट आहे इन्फॉर्मेशनची, ती सगळी इन्फॉर्मेशन रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये येतं. रिक्वायरमेंट अनालिसिस ऑर आपण त्याला बोलू शकतो इन्फॉर्मेशन कलेक्शन पण बोलू शकतो, पण रिक्वायरमेंट अनालिसिस इज अ बेस्ट वर्ड. ओके, बिकॉज रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये सगळं येऊ शकतं. तुमचं डॉक्युमेंटेशन, तुमचं इन्फॉर्मेशन फ्लो, ट्रान्झॅक्शन कुठले आहेत की नाही, हे सगळ्या गोष्टी त्या रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये येऊ शकतो. So this is the first phase of the database design, that is the requirement analysis. Second one is a conceptual design. Conceptual design in the sense it provides complete understanding of the database structure, semantics, interrelationship and constraint. Okay, ह्यामध्ये काय conceptual design मध्ये तुमचं ऍक्च्युली जसं सांगितलं की डेटाबेस स्ट्रक्चर कसं असणार आहे. ओके, तुमचं रिलेशनशिप म्हणजे आपण बोलू शकतो जे काही मॉडेल्स, डेटा मॉडेल्स आहेत. ओके, हे कन्सेप्च्युअल डिझाईन मध्ये येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, ओके, इट इज अ बेस ऑन हाय लेवल डेटा मॉडेल्स सच एज ईआर मॉडेल. डेटा मॉडेल म्हणजे डेटा मॉडेल मध्ये आपण बघितलं काय काय दाखवलेलं असतं, तेच कन्सेप्च्युअल डिझाईन म्हणजेच काय आपण बोलू शकतो की तुमचं ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन स्ट्रक्चर, ओके, ते कसं असणार आहे, ते कन्सेप्च्युअल डिझाईन मध्ये येईल. ही सेकंड फेज आहे ज्यामध्ये वेगवेगळे डेटा मॉडेल्स हे येऊ शकतात. ओके, मोस्टली इथे सांगितलेलं आहे की त्यांनी ईआर मॉडेल, जे की हायली रिकमेंडेड असतं किंवा हायली यूज डेटा मॉडेल आहे. ओके, कन्सेप्च्युअल डिझाईन मध्ये तुमचं तुमचं डेटाबेसचं स्ट्रक्चर कसं असेल, त्याच्यामध्ये कसे रिलेशनशिप्स आहेत की इंटर रिलेशनशिप म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसं रिलेटेड आहे एक एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबर किंवा एक ऍट्रिब्यूट दुसऱ्या ऍट्रिब्यूट बरोबर कसे रिलेटेड आहेत. ओके, त्यांचं रिलेशन काय, हे सगळं कन्सेप्च्युअल डिझाईन मध्ये दाखवलं जातं. त्यानंतर कन्स्ट्रेंट म्हणजे विच आर मॅन्डेटरी फील्ड्स. ओके, त्यामध्ये की कन्स्ट्रेंट असेल, कॉलम्स असतील, वेगवेगळ्या गोष्टी आहेत कन्स्ट्रेंट मध्ये, ती पुढे जाऊन आपण बघणार आहोत. फक्त काय, एक कन्सेप्टच्या डिझाईन मध्ये काय तुमचे डेटा मॉडेल्स आले. डेटा मॉडेल्स म्हणजे काय, तुमचं डिझाईन ऍक्च्युली जे काय तुम्ही करणार आहात. ओके, बिफोर इम्प्लिमेंटेशन. तर हे झालं कन्सेप्च्युअल डिझाईन. त्यानंतर आहे लॉजिकल पार्ट. लॉजिकल डेटाबेस डिझाईन म्हणजे काय, ऍक्च्युअली तुमचं प्रोग्रामिंग ह्यामध्ये येऊ शकतं. प्रोग्रामिंग म्हणजे काय, तुमची एसक्यूएल लँग्वेज, एसक्यूएल, डीडीएल. ओके, ज्या काही लँग्वेजेस आहेत, तुम्ही ज्या काही क्वेरीज आहात, त्या सगळ्या वापरण्यात कुठे, त्या लॉजिकल डेटाबेस डिझाईन मध्ये. हे झालं तुमचं कन्सेप्च्युअल डिझाईन. कन्सेप्च्युअल डिझाईन मधलाच पार्ट आहे लॉजिकल डेटाबेस डिझाईन. ओके, इट इज नॉट अ डिफरंट पार्ट. जे आपण 4 फेजेस बघितले, कन्सेप्च्युअल डिझाईन मधलाच पार्ट आहे लॉजिकल डेटाबेस डिझाईन. ओके, त्यानंतर आहे फिजिकल डेटाबेस डिझाईन. फिजिकल डेटाबेस डिझाईन म्हणजे ऍक्च्युली तुमचे कुठे फाईल सेव्ह होणार आहेत. ओके, ऍक्च्युली तुमचं जे काय आपण हार्ड ड्राईव्ह बोलू शकतो, डिस्क बोलू शकतो. ओके, द पर्पज ऑफ फिजिकल डेटाबेस डिझाईन इज टू स्पेसिफाय द अप्रोप्रिएट फाईल स्ट्रक्चर अँड द इंडेक्सेस. कुठे कशा प्रकारे इंडेक्स तुमची तयार होणार आहे, कशा प्रकारे तुमचं फाईल त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होणार आहे, कसं सेव्ह होणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या फिजिकल डेटाबेस डिझाईन मध्ये येणार आहेत. द अप्रोच फोकस इज टू अनालाइज द डेटाबेस क्वेरीज अँड ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. फिजिकल डेटाबेस मध्ये काय असतं, ऍक्च्युली तुमचं डेटाबेस क्वेरीज, ओके, ट्रान्झॅक्शन्स, सगळ्या गोष्टी त्यामध्ये लक्षात घेतल्या जातात. तर त्या प्रकारे तुमचा डेटाबेस त्या ठिकाणी फिजिकल फिजिकल म्हणजे काय, ऍक्च्युअली तुमच्या ज्या फाईल ज्या ठिकाणी सेव्ह होणार आहेत, ओके, त्या कशा होणार आहेत, त्या कुठल्या इंडेक्सने होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. लॉजिकल म्हणजे काय, तुमचं ऍक्च्युअली कोडिंग, प्रोग्रामिंग. त्यानंतर कन्सेप्च्युअल मध्ये तुमचं डेटा मॉडेल. ओके, ह्या एक एक वर्ड नुसार जरी लक्षात ठेवलं तरी बस आहे. तर हे फेजेस आहेत. त्यानंतर जी जी आहे गायडन्स आहे, ते काय नका बघू, हा स्किप करा, गायडन्स पार्ट आहे तो. त्यानंतर आहे सिस्टीम इम्प्लिमेंटेशन. सिस्टीम इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, तुम्ही डेटा मॉडेल तयार केलात, सॉरी, तुम्ही रिक्वायरमेंट अनालिसिस केलात, म्हणजे काय, तुमची इन्फॉर्मेशन कलेक्ट केलात डेटाबेससाठी. त्यानंतर तुमचं कन्सेप्च्युअल डिझाईन केलात, तुमचं डेटा मॉडेल बनवलात. डेटा मॉडेल बनवल्यानंतर तुम्ही क्वेरीज प्रोग्रामिंग केलात, प्रोग्रामिंग लँग्वेज एसक्यूएल वगैरे वापरलात. तुम्ही त्यानंतर फाईल स्ट्रक्चर पण केलात, म्हणजे काय, तुमचं फिजिकल डेटाबेस पण डिझाईन केलात. ओके, तुमचं इंडेक्सिंग कसं असणार, फाईल कसं स्टोअर होणार आहे, हे सगळं केलात. त्यानंतर ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशन ऑफ द सिस्टीम म्हणजे तुम्ही ऍक्च्युली आता काय करणार, तो डेव्हलप करणार सिस्टीम. म्हणजेच काय, तुम्ही युटिलाइज किंवा तुम्ही जी फेज आहे, कुठली फेज, तुमची सिस्टीम डेव्हलप करण्याची फेज. ओके,
ज्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, ऑपरेशन करून बघणार वेगवेगळे. तुम्ही त्यामध्ये ऑपरेशन्स म्हणजे काय, तुम्ही क्वेरीज किंवा ऍक्च्युअली डेटा तुम्ही त्यामध्ये इन्सर्ट करणार आहात, तो कसा वर्क होतो ते बघणार आहात. ओके, प्रॅक्टिकली आपण बोलतो इम्प्लिमेंटेशन, जे फायनल फेज असू शकते. ओके, कुठलं पण सॉफ्टवेअर बनवल्यानंतर ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायला पाहिजे. इम्प्लिमेंट म्हणजे काय, ते तुम्ही वापरून बघायला पाहिजे किंवा ते वापरात आणलं पाहिजे. ओके, जेणेकरून ते वर्क प्रॉपर होतंय की नाही, प्रॉपर वर्क होतंय म्हणजे की नाही ते बघताना का, तर तुम्हाला त्यामध्ये जर काय एखादी क्वेरी असेल तर ती क्वेरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. त्यामुळे सिस्टम इम्प्लिमेंटेशन इज अ लास्ट वन फेज विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, इन दिस फेज काय असू शकतं तुमचं, टेस्टिंग असू शकतं. डेटाबेसच्या टेस्टिंग मध्ये काय तुमचं ऍक्च्युअली प्रॉपर वर्किंग होते की नाही सिस्टीम. ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स, ऑपरेशन्स म्हणजे काय, तुमचा ऍक्च्युअली डेटा फ्लो कसा आहे किंवा कसं वर्किंग चालते सिस्टीम. ओके, हे बघणं. टेस्टिंग मध्ये ते प्रॉपर चालते की नाही ते बघणं. ओके, जर काय क्वेरी असेल तर ती सॉल्व्ह करणं, हे पण सिस्टीम इम्प्लिमेंटेशन असे. त्यानंतर मेंटेनन्स म्हणजे काय, तर त्या ऍक्च्युअली तुम्ही त्या युजरला दिल्यानंतर ते सगळं मेंटेनन्स मध्ये आहे. फक्त 4 स्टेजेस आहेत डेटाबेस डिझाइन मध्ये, त्या इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, पहिलं म्हणजे सांगलं रिक्वायरमेंट अनालिसिस, कन्सेप्च्युअल डिझाइन, त्यानंतर आहे फिजिकल डेटाबेस डिझाइन. ओके, फिजिकल डिझाइन, त्यानंतर आहे सिस्टीम इम्प्लिमेंटेशन. ह्या 4 फेजेस इम्पॉर्टंट आहेत डेटाबेस डिझायनिंग मध्ये. त्यानंतरचा पार्ट आहे ओके, तर ह्यामध्ये डेटाबेस डिझाईनच्या फेजेस आहेत, त्यामध्ये कुणाला काय क्वेश्चन असेल तर विचारा. आताच विचारा, पुढे जाऊन तुम्हाला परत समजलं नाही असं व्हायला नको. ओके, प्लीज विचारा. The session should be interactive. Okay, that's why I'm asking to you questions. बोला, काय कुठली क्वेरी समजली नाही, कुठला काय पॉईंट समजला नसेल तर विचारा. हॅलो हॅलो, हा सर. हा बोला, काय क्वेश्चन आहे का? कुठला पॉईंट नाही समजला, कुठला पॉईंट डाऊट आहे की रिपीट करायचा आहे? बिकॉज हा एक्सपर्टाइज बोललात ना. हा एक्सपर्टाइज, फर्स्ट पॉइंट. कुठला एक्सपर्टाइज? हा हा, तर एक्सपर्टाइज पॉईंट काय आहेत हा ऍक्च्युली, हा पॉईंट ना एक्सपर्टाइज, हा ना, स्क्रीनवर दिसत असेल तर. ओके, सो डेटाबेस डिझाइन करणं बरोबर आहे ना, हाच ना? हा हाच. ओके, सो डेटाबेस डिझाइन, इथे बघा एक लाईन दिलेली आहे वरती, इट इज नॉट इझी फॉर अ व्हरायटी ऑफ रिझन. हे डेटाबेस डिझाइन करणं हे इझी नाहीये असं ते सांगतायत. का, तर काही त्यासाठी रिझन्स आहेत. ओके, काय रिझन्स आहेत, तर तुमचं त्यामध्ये एकतर एक्सपर्टाइज असलं पाहिजे, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे, आणि त्यानंतर काय असलं पाहिजे, साईज. ओके, तर ह्या गोष्टींमुळे काय, तर ते इझी नाही. एक्सपर्टाइज म्हणजेच काय, तुमचं डेटाबेस जो कोण डेव्हलपर आहे किंवा डिझायनर आहे, ओके, तो डिझायनर ह्या मधला एक्सपर्ट माणूस असला पाहिजे. एक्सपर्ट का, तर एखाद वेळी तुमचं जर डेटाबेस डिझाइन हे प्रॉपर नसेल किंवा त्यामध्ये तो माणूस त्यांनी जे काय डिझाइन केलंय ते बरोबर नसेल, तर तुमचं डेटाबेस पुढे जाऊन काय होऊ शकतो, फेल होऊ शकतं. ओके, ते डिझाइन काय होऊ शकतं, फेल होऊ शकतं. जर आर्किटेक्चरनी बरोबर आर्किटेक्ट केलं नसेल तर ते बिल्डिंगला कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. ती जे काय स्ट्रक्चर उभं राहणार आहे, ओके, सिव्हिल किंवा आर्किटेक्ट जे काय उभं राहणार आहे ते काय होऊ शकतं, फेल होऊ शकतं. तसंच म्हणजेच काय, तो आर्किटेक्ट बेस्ट असला पाहिजे, त्याने डिझाइन काय केलं पाहिजे, बेस्ट केलं पाहिजे. तसंच डेटाबेस डिझायनिंग मध्ये आहे. जो कोण डेटाबेस डिझाइन करणार तो काय पाहिजे, एक्सपर्ट पाहिजे. ओके, एक्सपर्टाइज म्हणजे काय, तो त्या ठिकाणी बेस्ट पाहिजे, एक्सपर्ट पाहिजे, जेणेकरून कुठलाही एक्सेप्शन आलं तरी त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ओके, सो हा एक्सपर्टाइज पॉइंट होता. नेक्स्ट, नेक्स्ट, हॅलो
समजलाय का एक्सपर्टाइज? हा समजलं. एक आर्किटेक्टचं एक्झाम्पल लक्षात ठेव की एक्सपर्ट पाहिजे म्हणजे काय तुमचं बेस्ट डिझाईन होऊ शकतं. ओके, कुठलं पण आपण जरी प्रोग्रामिंग घेतलं तरी त्यामध्ये एक्सपर्ट पाहिजे जेणेकरून तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटू शकतो, आउटपुट बेस्ट असायला पाहिजे. ओके, यासाठी एक्सपर्ट, बाकी काय आहे त्यामध्ये एवढं नाही. नेक्स्ट, इब्राहिम नाडकर. अ, 5 मिनिट राहिलेले आहेत त्याच्यामुळे क्वेश्चन्स असतील तर विचारा. आपण आज काय बघितलं तर ज्या फेजेस आहेत, ज्या इम्पॉर्टंट फेजेस आहेत डेटाबेस डिझाईनसाठी त्या बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण ER मॉडेल स्टार्ट करणार आहोत. ER मॉडेल दॅट इज अ एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. आपण कन्सेप्ट बघितलेली आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेलची, बट पुढे जाऊन त्या डिटेलमध्ये बघणार आहोत की ऍक्च्युली कसं डिझाईन होतं. एक एक्झाम्पल घेऊन, कुठली तरी सिस्टीमचं एक्झाम्पल घेऊन ते एंटिटीज आणि त्याचं रिलेशन्स, त्यानंतर त्या एंटिटीचे ॲट्रिब्यूट्स हे कसे असतात, ते कसे एकमेकाशी कनेक्टेड असतात. ओके, त्या कशा डिनोट केल्या जातात, त्या कशा दाखवल्या जातात, हे आपण त्या ER मॉडेलमध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे. फक्त आज ज्या तुम्हाला फेजेस सांगितल्या आहेत त्या एकदा रिवाइज करा आणि जो बेसिक पार्ट आहे डेटाबेस डिझाईनचा तो एकदा रिवाइज करा. ओके, थँक्यू. आपण सेशन इथे एंड करूया.